नमस्कार. मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. 19 फेब्रुवारी या दिवसाबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, जन्मदिन म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. आणि आपल्याला कल्पना आहे म्हणजे किती उत्साहाने वगैरे लोक त्याच्यामध्ये भाग घेतात. तर या अनुषंगाने समजा जर आपण विचार केला तर शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीमध्ये, जुन्नर. त्यानंतर शिवाजी महाराज आले कुठे तर पुण्याला आले. म्हणजे त्यांच्या प्रारंभिक सुरुवातीचा जर आपण विचार केला म्हणजे पहिल्यांदा त्यांनी कुठे सुरुवात केली आपल्या सगळ्या उपक्रमाला वगैरे, तर आपल्याला असं दिसतं की पुणे आणि आणखीन काही परिसर असेल पुण्याचा, मग ते खेड, शिवापूर वगैरे वगैरे वगैरे. तर हा जो सगळा प्रदेश आहे ना, त्या प्रदेशाला आपण मावळ म्हणून ओळखतो. आणि म्हणून छत्रपतींच्या तेव्हाच्या सैनिकांना, पायिकांना मावळे म्हणण्याची पद्धत आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर पहिल्यांदा जन्म जुन्नरला, शिवनेरीमध्ये, मग आले इकडे मावळात असं म्हणूयात आपण. आणि नंतर तिसऱ्या टप्प्यावर ते गेले, राजधानी त्यांनी रायगड केली. आणि नेमका याच वर्षी त्या रायगडमधल्या म्हणजे राज्याभिषेक जेव्हा त्यांचा झाला, त्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत, 1674 ते 2024. त्याचंही आपण सेलिब्रेशन करतच आहोत. आता आपण जर महाराष्ट्राचा जर विचार केला का नाही, म्हणजे आपण हे 3 गोष्टी समजा अशा गृहीत धरल्या की एके ठिकाणी जन्म, नंतर एके ठिकाणी प्रारंभिक कारकीर्द म्हणूयात आपण, आणि नंतर व्यापक होऊन कुठेतरी तिसऱ्या अशा ठिकाणी, असं जर आपण मान्य केलं तर आपल्याला त्यापूर्वीच्या इतिहासामध्ये काय दिसतं हे पाहायला पाहिजे. आणि ते मी जे म्हणालो ना 1674, त्याचं दुसरं वैशिष्ट्य काय की त्या वर्षी महाराजांनी राज्याभिषेकाचं निमित्त करून आपली कालगणना सुरू केली. राज्याभिषेक शक, राजाभिषेक शक, किंवा काही लोक त्याला शिवशक असंही म्हणतात. तर शक याचा अर्थ ज्यामुळे कालगणना शक्य ते असं राजवाड्यांनी असा अर्थ लावलेला आहे व्युत्पत्तीच्या अंगाने जाऊन, त्याच्या तपशिलात जायचं काही कारण नाही. तर अशा पद्धतीचा तो शक सुरू झाला, नवीन युग, नवीन कालखंड सुरू झाला. आता साहजिकपणे आपल्याला असा विचार करावा लागतो की स्वतः छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा होते आणि त्याच्यानंतर जवळजवळ आपला आणि ब्रिटिशांचा परिचय झाला, ब्रिटिशांनी इथे राज्य केल्यामुळे, आणि हळूहळू आपण त्यांची कालगणना स्वीकारली, ज्याला आपण इसवी सन, ग्रेगरियन कॅलेंडर वगैरे म्हणतो. पण त्याआधी छत्रपतींच्या काळात आणि छत्रपतींच्या अगोदरच्या काळामध्ये इथे कोणत्या प्रकारची कालगणना अस्तित्वात होती, तर आपल्याला असं निश्चितपणे म्हणता येते की शालिवाहन शक ही महत्वाची कालगणना होय. त्यामुळे छत्रपतींच्या आणि त्यांच्या नंतरच्या सगळ्या वारसदारांच्या पत्रांच्या वरती कालगणनेचा उल्लेख म्हणजे शालिवाहन शक म्हणजे शालिवाहन शक असाच केला जात होता, हे आपल्याला दिसतं. आणि अजून सुद्धा धार्मिक कार्यामध्ये वगैरे आपण शालिवाहन शकाचा उल्लेख करतो, जे आता 1945 आहे. तर हा शक म्हटल्यानंतर कुठला तरी एक राजा असतो, कुठली तरी एक महत्वाची घटना असते की ज्याच्यामुळे तो शक निर्माण होतो, ती कालगणना निर्माण होते. मग ज्या राजांच्या किंवा राजाच्या मुळे छत्रपतींनी आपलं संपूर्ण काळ ज्याला म्हणतो आपण तो वेगवेगळ्या नोंदींमध्ये, पत्रांमध्ये अधोरेखित केला, ते राजे किंवा ते घराणं किंवा तो राजा कोणता, तर शालिवाहन. तर शालिवाहन किंवा सातवाहन घराणं म्हणून जे प्रसिद्ध आहे ते छत्रपतींच्या अगोदरच्या काळातलं एक प्रभावी घराणं असं आपण म्हणू शकतो. मग त्याच्यानंतर काय राष्ट्रकूट असतील, चालुक्य असतील, यादव सुद्धा असतील, त्यांच्या काळात त्यांच्या राज्यांचे राज्याभिषेक झाले असणार, महत्वाच्या घटनाही घडल्या असणार, पण त्यांना अनुलक्षण कुणी वेगळी कालगणना सुरू केली असं दिसत नाही. म्हणजे आपल्याला शालिवाहन आणि नंतर शिवाजी महाराज असंच पाहावं लागतं या सगळ्या गोष्टीकडे. तर ते जर आपण पाहिलं तर काय दिसतं, आणि मुद्दा राज्याभिषेकाचा आणि जन्माचा आहे म्हणून तो धागा घेऊन आपण थोडे आणखीन मागे गेलो तर त्याच्या नावाने काही कुणी शक सुरू केलेलं नाही आपल्याकडे. पण समजा आपण गेलो मागे तर काय दिसतं आपल्याला, मी पूर्वी एक व्हिडिओ केलेला आहे आणि याच विषयावरती
मी थिंक बँकमध्ये एक मुलाखत पण दिलेली आहे की इथे महाराष्ट्रात अगोदरचा सगळ्यात आठवणीत राहायला पाहिजे असा राज्याभिषेक हा स्वतः श्री रामाचा होता. आणि तो कुठे कसा झाला वगैरे पाहिला आपण. म्हणजे अयोध्या ही जरी त्याची राजधानी असली आणि तिथून त्यांनी जरी राज्य केलं असलं तरी ज्या वेळेला तो रावणाचा पराभव करून पहिल्यांदा इथे महाराष्ट्रात आला, जिथे त्यांनी वनवासामधले काही दिवस घालवले, ते दंडकारण्य, ती पंचवटी वगैरे तो परिसर, तिथे तो आलेला असताना तिकडनं भरत आला. त्याचा धाकटा भाऊ की जो त्याच्या वतीनं रामाच्या वतीनं कार्यभार पाहत होता, स्वतः सिंहासनावरती न बसता, त्याला कळलं की आक्रमण केलं आक्रमक जो कोणी रावण आहे आणि ज्यानं स्वतः आपल्या भावाच्या पत्नीचा अपहार केला, तिकडे तिला नेलं पळवून, त्याचा पराभव करण्यासाठी आणि सीतेला सोडवण्यासाठी रामप्रभू तिकडे गेलेले आहेत. म्हणून भरत रामाला मदत करण्यासाठी म्हणून सैन्य घेऊन आला आणि इथे उतरला महाराष्ट्रात वगैरे वगैरे. परंतु त्यानं पुढे जाण्याच्या पूर्वीच रामानं रावणाचा वध करून इकडे त्याचं आगमन झालेलं होतं. तर पहिल्यांदा भरताने जर काही गोष्ट केली असेल, कदाचित तोपर्यंत 14 वर्षाच्या वनवासाची मर्यादा संपली असेल, हे लक्षात घ्या. तेव्हा भरताने रामाला राज्याभिषेक केला पहिल्यांदा तो महाराष्ट्रामध्ये. तो दंडकारण्याच्या एका भागात, जनस्थान आपण म्हणतो, त्या ठिकाणी केलेला आहे. अशा प्रकारची मांडणी करणारा एक व्हिडिओ मी पूर्वी केला होता, आपण तो पाहिला असेल. म्हणजे हा एक राज्याभिषेक किंवा राजाभिषेक हा रामाचा आहे. त्याच्यानंतर शालिवाहन राजे महत्वाचे आहेत. हा जो शालिवाहन शक आहे तो त्यांच्यापैकी कोणाच्या राज्याभिषेक समारंभाच्या निमित्ताने न होता त्यांनी जो आक्रमकांच्या वरती विजय मिळवला त्याचं स्मरण म्हणून त्यांनी ते सुरू केलं. हेही आपण पूर्वी पाहिलेले आहे. आणि नंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे येतो. तर ही अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये राज्यकर्त्यांची काळामधलं युग, कारण रामराज्य ही कल्पना पहिल्यांदा जी आली त्याच्या अगोदर अमक्या अमक्याचं राज्य अशी कल्पना नव्हती, लक्षात घ्या. म्हणजे आपण एक काल वेगळ्या प्रकारचा सांगू शकतो की अरे हे आहे इथं आणि हे आदर्श आहे. मग आपण अर्थात शालिवाहनांकडे येतो, सातवाहनांकडे, आणि मग शिवाजी महाराजांकडे येतो. अशी एक ती लिंक आहे. आणि आता दुसरा मुद्दा मी काय सांगितला की जुन्नर, मावळ, रायगड. आता या पद्धतीने जर आपण विचार करायला सुरुवात केली सातवाहनांचा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, कारण आपण महाराष्ट्र मंथनमध्ये महाराष्ट्र मंडळाचा विचार करतोय, महाराष्ट्राचं राज्य, त्या राज्याचा विस्तार, मंडळ ज्याला म्हणतो आपण, ह्याचा विचार करतोय आपण. आणि आपल्याला एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला जोडता येईल. खरं तर त्या गोष्टीचा उच्चार आणि काही प्रमाणात मांडणी मी माझ्या गरजा महाराष्ट्र या ग्रंथामध्ये केलेली आहे. तर तोपर्यंत मला ही लिंक अशी नव्हती लक्षात आली, या प्रकारे लक्षात नव्हती आली. साम्य लक्षात आलेलं आहे आणि त्या साम्याचाही उच्चार मी उल्लेख तिथे केलेला आहे. पण हे नेमकं काय झालं की आता 16 तारखेला आमचे मित्र चिंचवड पिंपरीचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या फाउंडेशनच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही तिथल्या गुणीजनांना पुरस्कार देण्यात आले आणि ते देण्यासाठी त्यांनी मला बोलवलं होतं. माझ्या हस्ते वगैरे तो पुरस्कार दिले. तर ते मावळाचं प्रतिनिधित्व करतात दिल्लीमध्ये, लोकसभेमध्ये. श्रीरंग बारणे हे मावळ भागाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांचा असा मोठा मतदारसंघ आहे. तर मी त्यांना म्हणालो भाषणामध्ये की तुम्ही भाग्यवान आहात की जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचा प्रारंभ केला त्या भागाचे तुम्ही प्रतिनिधित्व करताय. आणि मग माझ्या लक्षात ती लिंक आली की अरे फक्त तेवढंच नाही, ते आणि हाच नेमका महत्वाचा मुद्दा आहे गरजा महाराष्ट्रामध्ये मांडलेला. आणखीन कुठल्या भागाचं प्रतिनिधित्व करतात? हा जो भाग आहे ना, हा भाग सातवाहनांचा त्यांच्या कारकिर्दीचा प्रारंभिक भाग आहे. आणि ह्याच्याकडे आपल्या अभ्यासकांचं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. पुराणांमध्ये काय म्हटलंय, आणखीन कुठल्या शिलालेखात काय म्हटलंय, याचा विचार करताना अनेक लोक सातवाहन आंध्र प्रदेशातली की काय असं विचार करून हो असं काही म्हणतात, नाही असं काही म्हणतात. आणि का त्याचं कारण तर पुराणामध्ये त्यांना आंध्रभृत्य असं म्हटलेलं आहे. आणि आंध्रभृत्य शब्दाचा समास सोडवताना वेगवेगळ्या पद्धतीने की जणू काही ते आंध्र राजांचे मांडलिक होते असा काही लोक सोडवायचा प्रयत्न करतात आणि मग ते आंध्राचेच होते असं म्हणतात. वास्तविक परिस्थिती काय आहे याचा नीट विचार केलेला नाही. अनेकांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत.
मिराशींनी असतील, भांडारकरांनी असतील, आणखीन वगैरे वगैरे वगैरे, त्या तपशिलात मी आता जाणार नाही. अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती सातवाहनांच्या संबंधी सांगितली, ती गेल्या पिढीमध्ये एक फार महत्त्वाचे विचारवंत आपल्याकडे होते. त्यांचं नाव सदाशिव आत्माराम जोगळेकर. व्यवसायाने वकील होते आणि मुख्य म्हणजे अत्यंत गाजलेला नामवंत विद्वान प्राध्यापक प्रोफेसर W.F. बेन, डेक्कन कॉलेजमधला, त्याच्या तालमीत तयार झालेले होते. आणि त्याच्या तालमीत तयार झालेले वेगवेगळे लोक जर तुम्हाला सांगितले तर मग तुमच्या लक्षात येईल की हा किती मोठा माणूस होता. र. वा. दिघे, प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार. गुरुदेव रानडे म्हणतो आपण त्यांना, सगळ्यांना माहिती आहे त्यांचं नाव अध्यात्माच्या क्षेत्रातल्या लोकांना. हे त्यांचे शिष्य आहेत. आणखीनही काही नावं घेता येतील. शंकर रामचंद्र राजवाडे ही नाव आहे. तर असे महत्वाचे लोक त्यांचे शिष्य आहेत. म्हणजे शिष्यांच्या मध्ये स्वतंत्रपणे विचार करण्याची जी एक हे असती, उर्मी असती, ती कशी निर्माण करायची हे बेनकडनं खरं तर आपण सगळ्या शिक्षक मंडळींनी शिकलं पाहिजे. तर त्यांचं पुस्तक म्हणजे त्यांनी एक महत्वाची गोष्ट अशी केली की सातवाहन राजांपैकी हाल सातवाहन जो होता की नाही, त्यांनी महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या आणि अगोदर होऊन गेलेल्या कवींच्या गाथा महाराष्ट्री प्राकृतमधल्या एकत्र केल्या आणि त्यांचा संग्रह केला. त्या संग्रहाचं नाव गाथा सप्तशती आणि तो अत्यंत महत्वाचा आहे. सगळे संस्कृत साहित्यकार आणि साहित्य समीक्षाकार, साहित्यशास्त्रकार त्याचा आधार घेऊनच पुढे जातात. हे एवढं सांगितलं की पुरेसं होईल, त्याबद्दल आपण कधीतरी नंतर बोलू. पण मुख्य मुद्दा काय की असं हे सातवाहन घराणं आहे आणि अतिशय महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात आणून देत आहेत जोगळेकर. आणि आणखीन एक जाताचं सांगायचं आहे की महाराष्ट्रात एकेकाळी अध्यात्माला वाहिलेलं प्रसाद नावाचं मासिक होतं, महत्वाचं, अत्यंत प्रसिद्ध असं. त्याचे संपादक 3 जण होते. एक स्वतः योगो जोशी, ते मालक पण होते, प्रसाद प्रकाशन त्यांचं होतं. दुसरं सोनोपंत दांडेकर, संवाद तथा मामासाहेब तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. आणि तिसरे म्हणजे जोगळेकर. तर त्यामध्ये त्यांनी एक लेखमाला लिहिली. म्हणजे एकतर मी तुम्हाला त्यांनी तो गाथा सप्तशती संपादित केली ते सांगितलं, सातवाहनांच्या पैकी हालाची, आणि सह्याद्री नावाची त्यांची लेखमाला होती. तर सह्याद्री पर्वताचा संपूर्ण उलगडा करणारा तो लेखमालेचा प्रपंच होता. पुढे त्याचं पुस्तक झालं, अत्यंत महत्वाचं आहे. त्या पुस्तकात सह्याद्री पर्वताचा आपल्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत कसा वाटा आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्या असं लक्षात आलं की अरे, आंध्र सातवाहन म्हणजे नेमकं काय. तर मावळामध्ये लोणावळा, तळेगाव यांच्यामध्ये कुठेतरी आंध्रा नावाची नदी आहे आणि म्हणून त्या परिसराला आंधर मावळ असं म्हणतात आजही. तर ती नदी इंद्रायणीची, ते सातवाहनांचं मूलस्थान आहे. म्हणून ते आंध्र मावळ. तर पुढे जेव्हा त्यांच्या राज्याचा विस्तार झाला आणि त्यांनी आंध्रांना सुद्धा, म्हणजे आंध्रातल्या राजांना सुद्धा आंध्र प्रदेशामधलं जिंकलं, त्यांना आपलं मांडलिक केलं, तेव्हा आंध्र आहेत ज्यांचे भृत्य, हा बहुविरी समास होतो, आंध्रांचे भृत्य असं नाही. तर हा पुढचा मुद्दा. पण हे मूळ त्यांचं ते आहे असं त्यांनी लक्षात आणून दिलं जोगळेकर. पण भल्या भल्या लोकांनी तिकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तुम्ही जर सातवाहनांच्या वरती पुस्तकं पाहिली ना, कोणाच्या गावीच नाही जणू काही हा मुद्दा. आणि तो फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याला पुष्टी देणाऱ्या काही गोष्टी माझ्या लक्षात आल्यानंतर, त्याचं कारण मी त्या भागातला रहिवासी आहे ना, आणि त्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यांचा सुद्धा उल्लेख मी केलेला आहे गरजा महाराष्ट्रामध्ये. मी तुम्हाला तो वाचूनच दाखवतो या संदर्भात. आणि तिथे काय त्यांनी म्हटलेलं आहे पहा, आणि जो फार महत्वाचा मुद्दा आहे. जोगळेकर म्हणतायत, पुणे मुंबई रस्त्यालगत कारल्याची लेणी आहेत. ती लेणी ज्या डोंगरात आहेत त्याच्या उत्तरेस आंध्रा नदीचे खोरे आहे. ही नदी भिवपुरीच्या डोंगरात उगम पावते आणि राजापूरजवळ इंद्रायणीला मिळते. या नदीच्या खोऱ्याला अंदर मावळ म्हणतात. शककर्ता शालिवाहन ज्या कुळात निर्माण झाला, त्या सातवाहन या महाराष्ट्र महावंशाचे मूलस्थान आंध्र मावळात असले पाहिजे. म्हणूनच पुराणकारांनी त्यांना आंध्र हे नाव दिले असले पाहिजे. आता मी जे म्हणतोय की याला पुष्टी देणारी दोन गोष्टी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ज्या प्रदेशाचा उल्लेख करतायत जोगळेकर, त्याच मावळामध्ये 2 गावं आहेत, कान्ह आणि सात. त्या
सातगावाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या मध्ये अजूनही सातकर हे आडनाव प्रचलित आहे. आणि कान्ह काय संबंध, तर पहिला जो राजा त्यांचा सिमुक सातवाहनांचा, त्याचा हा वारसदार आहे कान्ह. आणि कान्हाच्या नंतर जो झाला तो सातकर्णी राजा, श्री सातकर्णी म्हणतात काही लोक त्याला, तर त्याच्या नावातलं सात. तर ही दोन नावं जी आहेत ना, ती चक्क त्या घराण्याच्या लोकांना उद्देशून आहेत, आणि म्हणून ते आंध्र सातवाहन आहे. तर ही फार महत्वाची गोष्ट आहे, आणि याची खबरबात नाही घेतली लोकांनी, इतिहासकारांनी. म्हणजे हे सूचित केलं बरोबर जोगळेकरांनी. तर मग माझा मुद्दा असा आला की हे मला जेव्हा समजलं तेव्हा मी काल नव्हे 16 तारखेच्या कार्यक्रमात असं म्हणालो की हा प्रदेश शिवाजी महाराजांचा, हा प्रदेश म्हणजे मुहूर्तवेळीचा, हा प्रदेश सातवाहनांच्या मुहूर्तवेळीचा, आणि त्याचं नेतृत्व जे करतायत खासदार बारणे, त्यांनी या ठिकाणी काहीतरी करायला पाहिजे, स्मारक वाजा वगैरे वगैरे. आणि अर्थात आप्पा बारण्यांनी त्याला समज दाखवली, त्याचा मला नक्कीच आनंद आहे. पण आता आणखीन मुद्दा सांगतो, फरक पण सांगतो. त्या ठिकाणी काय फरक आहे की पहा, सातवाहनांची वाटचाल कशी आहे, मावळ, मग जुन्नर, आणि मग पैठण. छत्रपतींची वाटचाल कशी आहे, जन्म जुन्नर, आले मावळात, नंतर तिथून सुरुवात केली आपल्या कारकिर्दीला प्रारंभिक, आणि नंतर रायगडावरती गेले, आणि तिथून त्यांचं राज्य, त्याला स्वराज्य म्हणतो आपण, विस्तारलं. आणि पुढे ते विस्तारत विस्तारत भारत खंडामध्ये 2/3 भागात इतकं ते व्यापक झालं, ते स्वराज्याचं साम्राज्य झालं. हा त्याच्या पुढचा मुद्दा आहे. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या राजांनी आपल्या नावाची कालगणना सुरू केली ते सातवाहन राजे, तो सातवाहन राजा अर्थात ज्यांनी पराभव केला परकीय आक्रमकांचा, आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दुसरे महत्वाचे की ज्यांनी आपली कालगणना सुरू केली. मग त्यांच्यातलं हे जर साम्य, आणि त्यांचा जो महत्वाचा प्रदेश, एकाचा प्रारंभिक काळातला आणि दुसऱ्याचा मधल्या काय म्हणा, मग त्यांचा जवळजवळ प्रारंभिक त्या अर्थाने म्हणजे कारकिर्दीचा मुहूर्तमेढ रुवली त्याचा, हा असा प्रदेश आहे. म्हणून तो प्रदेश महाराष्ट्रातला अत्यंत महत्वाचा प्रदेश आहे. आणि एस्पेशली त्यातल्या त्यात मावळ, आंध्र मावळ हे महत्वाचं आहे त्या संदर्भात, हे मला सांगायचं आहे. आणि अर्थात नंतर जुन्नरला गेल्यानंतर त्यांच्या जवळचा प्रदेश सातवाहनांचा म्हणजे नाशिक होता. नाशिक परिसरामध्ये त्यांच्या अनेक खुणा, त्यांच्या अवशेषाच्या लेण्यांच्या सकट, शिलालेखांच्या सकट इकडे तिकडे विखुरलेले आहेत. तो वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे. परंतु महाराष्ट्राची जडणघडण त्यांनी केली. पुढे पैठणला गेल्यानंतर त्यांच्या साम्राज्याचं नाव अख्ख्या जगात झालं. टॉलिमीच्या मध्ये त्याचं नाव तुम्हाला दिसेल पुस्तकामध्ये. आणि जिथलं रेशीम, त्याला म्हणतो आपण, रेशीम म्हणण्यापेक्षा आपण जी वस्त्र आहेत महत्वाची, ती तिथे विणली जायची, आणि त्याला फार मागणी होती रोमन साम्राज्यामध्ये. एवढं जरी सांगितलं तरी मला वाटतं पुष्कळ आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि शालिवाहन यांनी जिथे प्रत्यक्षात कार्य केलं, मुहूर्तमेढ रुवली आपापल्या राज्यांची, तो प्रदेश आंध्र मावळ, आणि तिथे या दोघांना अनुलक्षून आता छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारकं आपण अनेक ठिकाणी करतो, इथेही व्हायला हरकत नाही. परंतु प्रायोरिटी मी कशाला देईन की एवढं मोठं कर्तृत्व असून महाराष्ट्रातल्या राजाचं, त्याच्याबद्दल आपण काहीच केलेलं नाहीये अजूनपर्यंत, तर तिथे त्यांचं स्मारक व्हायला पाहिजे. हे मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सांगतोय. तुम्हाला जन्मदिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या गोष्टी सांगणारे अनेक लोक असतील, परंतु ही जी लिंक आहे, हा जो दुवा आहे, तो किती महत्वाचा आहे, आणि त्याचं इम्प्लिकेशन काय होतं, तर सातवाहनांच्या कुळाचं तिथे काही एक प्रमाणामध्ये, मग ते म्युझियम असेल वगैरे वगैरे, पण काहीतरी व्हायला पाहिजे. आणि आपल्या इतिहासाचा असा प्रकाश जो आहे ना, तो सर्वत्र पडला पाहिजे, असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं. धन्यवाद.